आपल्या मनासाठी या सकाळच्या समय आपण काढूया उत्पत्तीचं पुस्तक, त्याचं 16वं अध्याय आणि 7 ते 13 वचन आपण वाचणार आहोत. रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो. त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. तो म्हणाला, अगे सारायचे दासी हगारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे? ती म्हणाली, माझी धनीन सारा हिला सोडून मी पळून जातोय. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही. परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा, तू गर्भवती आहेस, तुला पुत्र होईल, त्याचे नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वराने तुझ्या शोकवाणीला कान दिला आहे. तो रानगाढवासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याचवर चालेल. तो आपल्या सर्व भावबंधांच्या देखत पूर्वेस वस्ती करेल. ती जशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता एल रोई, तू पाहणारा देव, असे ठेवले. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी अशा ठिकाणीही मागून पाहिले काय. त्याचप्रमाणे 21 अध्यायामध्ये देखील आपण काही वचने वाचणार आहोत. तेच उत्पत्ती 21 अध्याय, त्याचे 17 आणि 18 वचन. उत्पत्ती 21 अध्याय 17 आणि 18 वचन. देवाने मुलाची दीनवाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हगारेला म्हटले, हगारे, तू कष्टी का? भिवू नको, कारण मूल आहे. तेथून देवाने त्याची दीनवाणी ऐकले. उठ, मुलाचा उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मोठे राष्ट्र निर्माण होईल, असे मी करीन. अशा प्रकारे या वचन भागावर परमेश्वराचे आशीर्वाद असू द्या. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या भागामध्ये जर आम्ही पाहिलं, हगार आणि इश्माईलचं जीवन चरित्र आम्ही पाहतो. साधारणपणे या हगारचं नावाचा अर्थच असं आहे की दुर्लक्षित केलेली, जी अनोळखी असे, कोणी तिच्याकडे लक्ष न देणारा. आणि खरोखरच या ठिकाणी जर आम्ही पाहिलं हगारचं चरित्र, अनेक जण यावर मनन करत नाही किंवा तिचं नाव देखील घेत नाही. परंतु देवाची स्तुती असो की अशा कष्टी, दुःखी, निराश्रित आणि या ठिकाणी टाकून दिलेली हगार, तिच्या जीवनाद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलू इच्छितो. आणि म्हणूनच आमचा देव किती सार्वभौम देव आहे याविषयी देखील आम्ही पाहतो. कदाचित आम्ही विश्वासामध्ये आल्यावर आम्हाला कळलं की हा इस्रायलाचा देव आहे. त्यानंतर नवीन करारामध्ये आल्यावर तो आम्हा विश्वास ज्यांचं तारण झालं त्यांचा देव आहे. परंतु या ठिकाणी जर आम्ही पाहिलं, तो परमेश्वर केवळ मर्यादित परमेश्वर नाही, तो सर्व राष्ट्रांचा, सर्व देशांचा असा परमेश्वर आहे, सर्व मानवजातीचा तो परमेश्वर आहे. आणि म्हणूनच या वचनांचं ज्यावेळेस आम्ही मनन करतो त्यावेळेस परमेश्वर किती अमर्यादित परमेश्वर आहे, तो किती अगम्य परमेश्वर आहे, अशा प्रकारे आम्ही पाहत आहोत. आणि म्हणूनच या हगारच्या जीवनाच्या द्वारे काय बोलत आहे, तेव्हा तिच्या प्रार्थनेचं, आमच्या प्रार्थनेचं देखील उत्तर देणारा आणि तो अभिवचने पूर्ण करणारा. एवढंच ना, तर अभिवचन न देता देखील हगाराच्या जीवनामध्ये प्रवेश करणारा आणि तिच्या जीवनाला सांत्वन करणारा, तिला आधार देणारा असा परमेश्वर आहे. आणि म्हणून तोच देव आज आम्हा सर्व मानवजातीचा देव, आमचा विचार करणारा व आमच्या काळजी करणारा असा देव आहे. आणि म्हणूनच ही जी हगार आहे, ती केवळ अब्राहम आणि सारा यांची दासी नसून केवळ इश्माईलची आई नाही, तर तिने तिच्या चरित्राच्या द्वारे देवाने या ठिकाणी इस्रायल राष्ट्राचं चरित्र दाखवत आहे. आणि म्हणून याच्याद्वारे देखील परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला काही सत्य शिकवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आम्ही 21 वचनामध्ये ज्यावेळेस मी पाहतो की ती संकटामध्ये असताना, कष्टामध्ये असताना या ठिकाणी देवाने तिला त्या संकटातून मुक्त केलं. कुठे? भर अरण्यामध्ये, या ठिकाणी कोणती आशा नाही, कोणती मदत नाही अशा ठिकाणी. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की देवाने अब्राम आणि सारांना अभिवचन दिलं आणि ते अभिवचन परमेश्वर पूर्ण करणार आहे. आणि त्याचबरोबर त्याकडे आम्ही लक्ष देतो. किती चांगला परमेश्वर आहे की त्याने अब्राम आणि साराला दिलं, अभिवचन पूर्ण केलं. परंतु या ठिकाणी हागारच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, त्या हागारला देखील देव विसरत नाही. आणि ज्या हागारचा द्वेष आहे, छळ आहे, त्या हगाराची ती काळजी घेतो. आणि अशा प्रकारे तो आम्हाला दाखवत आहे की आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला कोणती आशा नसताना, आम्ही अरण्यामध्ये असताना, आमचा जरी या जगामध्ये सर्व ठिकाणी द्वेष होत असताना, आम्ही कोणाच्या गणतीमध्ये नसलो, आम्ही दुर्लक्षित असलो, परिस्थिती कठीण असली, तरी देखील आमचा परमेश्वर काय करत आहे,
तो आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आणि अशा प्रकारे हगारच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, तिचा जाच झालेला आहे, तिचा छळ झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये जग तिला खाली खेचत आहे, जग तिला बाहेर टाकायचा प्रयत्न करत आहे. परंतु एक गोष्ट आम्ही पाहतो की तिच्या जवळ देव होता आणि त्या देवाने योग्य वेळेला तिची काळजी घेतली, तिला सहाय्य केलं. आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये या वचनांच्याद्वारे आम्हाला उत्तेजन मिळतं की परदेशी असणारे हगार, दासी असणारे हगार या खडतर प्रवासामध्ये देखील देव आमच्या जवळ असतो. तो आम्हाला पाहणारा देव आहे. आणि म्हणूनच देव अब्रामाला राष्ट्र समूहाचा जनक होणार म्हणून त्याने अभिवचन दिलं. आणि म्हणूनच अब्रामाच्या जीवनाशी अनेकांची जीवने जोडली गेलेली. आम्ही पाहतो लोटाचं जीवन पाहतो, या ठिकाणी हागारचं जीवन पाहतो. आणि परमेश्वराने अब्रामाला अभिवचने दिले, त्यांच्याबरोबर जे अब्रामाला जोडले गेले त्या सर्वांची देखील परमेश्वरने काळजी घेतली, त्यांना सहाय्य देखील. आणि म्हणून हागार देखील या अब्रामाच्या सारेच्या सहवासामध्ये आल्यामुळे तिला देखील देवाची कृपा दृष्टी तिच्यावर यावी असं परमेश्वरने केलं. आणि आम्ही हे चित्र आम्हाला चांगलं माहिती आहे की देवाने जे अभिवचन दिलं त्या अभिवचनाकडे साराने धीर न धरता घाई केली आणि अशा प्रकारे त्यांना इश्माला संतान दिला. त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आणि अशा चुकीच्या निर्णयाच्या द्वारे या हागाराचा या देवाच्या करारामध्ये प्रवेश झालेला आम्ही पाहतो. प्रिय बंधू आणि बहिणींनो, आम्ही पाहतो की अनेकांच्या पतनाद्वारे किंवा अनेकांच्या चुकीच्या निर्णयामुळे काही लोक देवाच्या योजनेमध्ये जोडले जातात. किती अद्भुत असा परमेश्वर आहे. आणि मी पाहतो 16 अध्याय 2 वचनामध्ये की या ठिकाणी साराने अशा प्रकारची घाई करून अब्रामाला ही त्याची दासे दिली. त्यानंतर हे जे हागार आहे, ही हागार ही एकमेव व्यक्तिमत्र तिने काय केलेलं आहे, हिने परमेश्वराला नाव दिलेलं आहे. 16 अध्याय 13 वचनामध्ये मी पाहतो तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आता रोई तू पाहणार असे ठेवले. ती म्हणाली मला पाहण्याला मी अशा ठिकाणीही मागून पाहिले काय. किती अद्भुत नाही का. ती पळून चाललेली, ती शूर रानाच्या अरण्यामध्ये, तिला कोणती आशा नाहीये, तिला कोणता व्यक्ती मदत करणार नाहीये. अशा ठिकाणी सर्व समर्थ देवाचं दर्शन होणं तिच्या जीवनामध्ये किती मोठा बदल झाला असेल. अरे बापरे, मी तर अशा प्रकारे विदेशी आहे, मिस्रातून आलेले, असं असताना मी दासी आहे, माझी काळजी करणारं कोणी नाही, माझ्या धनीने माझा छळ केला, मला हाकलून जाण्यासाठी तिने भाग पडलेलं. परंतु अशा रानामध्ये त्या सर्व समर्थाने मला दर्शन द्यावं आणि नाव घेऊन मला हाक मारणं, माझ्या शोक होण्याला काम देणं. आणि खरोखर या ठिकाणी मी पाहतो तिला तिच्या जीवनामध्ये किती मोठा आनंद झाला आणि ती जसे संपूर्ण छळ ते दुःख तिने विसरलं आणि त्या परमेश्वराला पहिलं या शास्त्रामध्ये मी पाहिलं तर पहिल्या प्रथम परमेश्वराला नाव देणारी स्त्री आहे. ती म्हणते आत्ता एल रोही, तू पाहणारा देव आहेस. अशा प्रकारची साक्ष आम्ही या ठिकाणी पाहतो. किती चांगलं व्यक्तिमत्व आम्ही या ठिकाणी पाहतो. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की त्यानंतरच्या जीवन प्रवासामध्ये पुन्हा एकदा तिच्या जीवनामध्ये तिला अब्रामाच्या घराबाहेर काढलेलं आम्ही पाहतो. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो 21 अध्यायामध्ये 14 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी काय परिस्थिती झालेली आहे. 21 अध्याय 14 वचन. नंतर अब्रामाने मोठ्या पाट सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हागरेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बैरशेबाच्या अरण्यात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर तिने ते मूल एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्यात की दूर जाऊन त्याच्याकडे तोंड करून बसली. ती मनात म्हणाली ती मी आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्याने पाहू नये. आणि ती त्याच्याकडे तोंड कडून बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची दीनवाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारला म्हटले, हागारे तू कष्टी का, भिवू नको, कारण मूल आहे तेथून. देवाने त्याची वाणी ऐकले. उठ, मुला सुचलून आपल्या ते घट्ट धर, त्याच्यापासून मोठे राष्ट्र निर्माण होईल असे मी करीन. आणि यावेळेस मात्र ती कायमची बाहेर पडली. पहिल्या वेळेस बाहेर पडली, परमेश्वराने तिला परत धनिकडे जायला सांगितलं, तिने आज्ञा पालन केलं, ते केले. परंतु यावेळेस ती कायमची बाहेर पडली. आणि यावेळेस किती भयंकर अशी स्थिती झालेली. कदाचित तिला वाटलं की आपला मुलगा आता माझ्यासमोर मरून जाईल. त्यावेळेस इस्माईल 14 वर्षांचा होता आणि त्या काळामध्ये मुलं कशी लवकर वाढ होत नव्हती आणि अशा प्रकारे तिचं मूल मरून जाईल. भाकर संपली, पाणी संपलेलं आहे. परंतु देवाने मुलाची दीनवाणी ऐकली आणि दुसऱ्यांदा देवाच्या दूतांनी आकाशातून हाक मारून
हागरला धैर्य दिलेले, तू कष्टी का भिवू नको. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मी पाहतो की परमेश्वराने या इश्माईलाला देखील आशीर्वादित केलेलं आहे. कारण तो अब्रामापासून त्याचा जन्म झालेला होता, ते अब्रामाचंच बीज होतं. आणि म्हणून परमेश्वराने अशा प्रकारे याची काळजी घेतलेली आम्ही पाहतो. किती चांगला परमेश्वर आम्ही पाहतो या ठिकाणी. या ठिकाणी हागरचं जीवन इस्रायलाच्या जीवनाप्रमाणेच आहे. ज्या प्रकारे इस्रायल लोक मिस्री दास्यामध्ये होते, त्याचप्रमाणे ही हागार इस्रायली लोकांच्या दास्यत्वावर आहे. आणि हागरला पुत्र झाल्यावरती बाहेर पडली, त्याचप्रमाणे इस्रायल लोक त्यांचं जनसंख्या वाढल्यावर ते मिस्रातून बाहेर पडलेले आहेत. आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे हागारेचा सारा आणि अब्राम यांच्याकडून छळ झाला, त्याचप्रमाणे इस्रायल लोकांचा मिस्र देशामध्ये जात जुलूम झालेला आम्ही पाहत आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की देवाने मोशाला त्या झुडपामध्ये दर्शन दिलं आणि इस्रायल लोकांचं नेतृत्व करायला दिलं, त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की या हागरला देवाने पाण्याच्या झऱ्याजवळ दर्शन दिलं आणि तिला धैर्य दिलं. म्हणजेच या ठिकाणी या हागरची निर्गमन म्हणजे ती या गुलामगिरीतून म्हणजे सारा आणि अब्राम यांच्या घरातून बाहेर पडली आणि देवाची भेट तिला झालेली आहे. आणि म्हणून इस्रायल लोक ज्याप्रमाणे बंदीत पडले होते, त्याचप्रमाणे हागार व इश्माईल परक्या देशामध्ये आणि अरण्यामध्ये बंदिवासामध्ये होते. या घटनेद्वारे आम्हाला कळते की काय कळतं आम्हाला, देव सर्व राष्ट्रातील सर्व प्रजेविषयी तो ईर्ष्यावान असणारा देव आहे. तो कधीही सीमित परमेश्वर नाहीये, तो कधीही मर्यादित परमेश्वर नाही. तो केवळ इस्रायली लोकांचा देव नाहीये, तो केवळ आम्हा विश्वासांचा देव नाही, तर या भूतलावर प्रत्येक जीवाचा तो देव आहे, प्रत्येक मानवाचा तो देव आहे. आणि म्हणूनच देवाचं पाचन जर आम्ही पाहिलं, त्याची वचने जर आम्ही पाहिलं, त्याचा विश्वासूपणा संपूर्ण मानव जातीसाठी जे दुर्लक्षित झालेले आहेत, जे टाकलेले आहेत, जे भग्न झालेले आहेत, ज्यांना देवाची वचने माहिती नाहीयेत, ज्यांना खरं देव ठाऊक नाही, त्यांच्याकडे देखील त्या हागारेच्या द्वारे तो देव आम्हाला दाखवतो की त्यांच्याकडे देखील त्याचं लक्ष आहे. असं चांगलं परमेश्वर आणि त्या देवाचे आज आम्ही प्रतिनिधी आम्ही झालेलो आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पाहतो या पवित्र शास्त्रामध्ये कोणतंही व्यक्तिमत्व परिपूर्ण असं नाहीये. परंतु अब्राम सारा यांनी देवाच्या वचनांवर संशय धरला, त्यांनी चूक केलं, पाप केलं, परंतु देवाने त्यांना क्षमा करून पुढे चालवलं. जे अभिवचन देवाने दिलं ते त्यांच्या बाबतीत पूर्ण केलेले. आणि म्हणूनच आज सर्व राष्ट्रांची, सर्व इस्रायल देशाची देखील एकच परिस्थिती आहे आणि सर्वांची मुक्तता आणि त्यांना मोकळं करणं हे परमेश्वराच्या द्वारे. आणि म्हणून आज आम्ही देवाच्या कराची मुले झालेलो. आम्ही नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला किती अभिवचने मिळालेली आहेत आणि त्यामुळे आम्ही हागारपेक्षा किती धन्य आहोत. देवाने आम्हाला विकत घेतलेले. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मी पाहतो हाच परमेश्वर जो आम्हाला शोधणार आहे, तो आम्हाला मुक्त करणार आहे, जो आमची काळजी घेणार आहे, जो आमचं मार्गदर्शन करणार आहे. म्हणून आम्ही देवाच्या वचनांवर कधीही संशय घेऊ नये. आमच्या जीवनामध्ये अरण्यासारखी परिस्थिती असेल, कुटुंबामध्ये अनेक भयंकर प्रसंग असतील, आम्हाला कोणी वाळीत टाकलं असेल, मंडळीमध्ये देखील आम्हाला कोणी किंमत देत नसेल, तरी तो देव जो हागारला सहाय्य करणारा, अरण्यामध्ये सहाय्य करणारा देव, तो आमच्या बरोबर आहे. तो आमची काळजी घेतो, तो आमच्यावर प्रेम करतो, तो आम्हाला सोडवतो. या ठिकाणी मी पाहतो हागार इस्रायली नव्हती, हागारला तिचं स्वतःचं अस्तित्व नव्हतं. त्या काळामध्ये दासी म्हणजे खूप भयंकर अशी अवस्था होती, का गुलामांची अवस्था भयंकर अशी अवस्था होती. परंतु अशा अवस्थेमध्ये आम्ही पाहतो की त्या हागारेने पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस देवदूताचं दर्शन दिलं, त्यावेळेस तिने देवाला नाव दिलेलं आहे. ते आता एल रोई, तू पाहणारा देवच असं नाव दिलं. हा अनुभव हागारला झालेला आहे. आणि म्हणूनच देवापासून तिला आशीर्वाद मिळालेले, तिला अभिवचन मिळालेले. असा थोर देव आज तुम्हाला आम्हाला लाभलेला आहे. आणि म्हणूनच ही सुवार्थ अशासाठी आहे की जे अपरिपक्व आहेत, जे वैराणामध्ये, जे कष्टामध्ये, जे दुःखामध्ये, स्वतःच्या निर्णयामुळे कधी कधी भयंकर अशा चुकांमध्ये भग्न होऊन पडलेले आहेत, जे जगातून धिक्कारलेले आहेत, त्या अशा प्रकारे अशा सर्वांसाठी प्रभू येशू या जगामध्ये शोधण्यासाठी आलेले. कदाचित आम्ही विश्वास असो, अनेक वर्ष विश्वासामध्ये आम्ही जीवन जगून कदाचित आम्ही पापामध्ये, अपराधामध्ये पडलो असलो तरी आज देखील तोच परमेश्वर हागारला ज्याप्रमाणे आवाज
आवाज देत आहे, तोच परमेश्वर तुम्हाला मला आवाज देते. तो आम्हाला मार्ग दाखवणार आहे, तो आम्हाला नीट मार्गाने चालवणार आहे, तो आम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. आणि म्हणूनच देव नक्कीच अशा परिस्थितीमध्ये आम्हाला भेट घेणारा परमेश्वर हे हागाराच्या जीवनाद्वारे आम्ही पाहतो. आणि म्हणून हागाराच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, तिला कोणतं धर्मशास्त्र नव्हतं, तिला बायबल नव्हतं, तिला मंडळी नव्हती, आणि अशा प्रकारे तिला नातेवाईक नव्हते, तिला जवळ करणारं कोणी नव्हतं. सर्व आशा तिची संपूर्ण नाश झाली होती. त्या अरण्यामध्ये कदाचित मला मरण येईल, माझ्या मुलाला मरण येईल असं वाटलं होतं. परंतु देव किती चांगला परमेश्वर आहे. त्याने काय केलं, तिला देखील दर्शन दिलं, तिला आशीर्वादित केलं, धैर्य दिलं. तुझ्या मुलापासून देखील मी एक राष्ट्र उत्पन्न करेल. आज आम्ही पाहत आहोत ते राष्ट्र परमेश्वरने उत्पन्न केलेले. आणि म्हणूनच आज अनेक विदेशी लोकांना देखील देवाने जवळ केलेले. नामन कुष्ठरोगाच्या बाबतीत आम्ही पाहतो, तो इस्रायलच्या बाहेर होता, त्याला त्यांनी बरं केलं. रोजच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की अगोदर जर पाहिलं देवाच्या वचनामध्ये की मवाबी पिढीमध्ये 10 पिढ्यांपर्यंत कोणी परमेश्वरच्या मंदिरामध्ये पाऊल ठेवणार आहे, परंतु दयाळू कृपाळू परमेश्वर ऋताच्या जीवनामध्ये कार्य करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशामध्ये आणणारा परमेश्वर किती अद्भुत असा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच नवीन करारामध्ये देखील आम्ही पाहतो, आम्ही अनेक उदाहरणं पाहतो. याच्या कन्येला पाहतो, रक्तस्रावी स्त्रीला पाहतो, जमादाराच्या चाकराला आम्ही पाहतो की प्रभूने त्यांना बरं केलं आणि त्यांच्या विश्वासाविषयी परमेश्वर आनंदित झालेला आहे. एवढंच नाही तर आज आम्ही तारलेलं आहोत. आमचं नवीन जन्म झालेला आहे. आज देवाने आम्हाला सुरक्षित असं मंडळी देवाने आम्हाला दिलेले आहे, आणि त्या मंडळीमध्ये देवाने आम्हाला ठेवलेलं आहे. कशा प्रकारे, तर यवनाचं शुभवर्तमान 1:12 जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. एवढंच नाही तर आम्ही 30 करसपत्र 2:9 आम्ही पाहतो, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की त्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचन केले, त्याचे गुण तुम्ही प्रगट करावे. एवढंच नाही तर आम्ही पाहतो की पेत्राचे दुसरे पत्र, त्याचा 1 अध्याय 3-4 तर किती महान असं देवाने आम्हाला केलेले. पेत्राचे दुसरे पत्र, त्याचा 1 अध्याय 3 आणि 4 ज्याने तुम्हाला आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचन केले, त्याच्या ओळखीच्या त्याच्याद्वारे त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले, हे तुम्हाला माहित आहे. त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारे जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. ही धन्यता देवाने आज नवीन करारामध्ये तुम्हाला मला दिलेलं आहे. हागारचं जीवन जर आम्ही पाहिलं, किती भयंकर असं जीवन होतं. आज या पवित्र शास्त्रातील आम्ही महत्वाचे पात्र अभ्यास करतो. योसेफाचे जीवन, दाविदाचं जीवन आणि अनेक भक्तांचं, मोशेचं जीवन आम्ही स्मरण करतो. आणि परंतु हागार जी दुर्लक्षित केलेली हागार आहे, परंतु देवाने अशा स्त्रीला देखील सहाय्य केले. याद्वारे तो आमच्याशी बोलू इच्छितो, तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये असा, मी तुमची काळजी घेणारा, मी तुम्हाला भेट देणारा असा परमेश्वर आहे. आणि म्हणून अशा परमेश्वराच्या आम्ही मुले झालेलो आहोत, त्याचे आराधक झालेलो आहोत, या जगामध्ये त्याचे प्रतिनिधी झालेलो आहोत, यासाठी की त्याच्या गुणांचं आम्ही वर्णन करावं. आम्ही पवित्र राष्ट्र झालेलो आहोत, या जगामध्ये आम्ही त्याचा गौरव करावं यासाठी. म्हणून या सकाळच्या समयी या हागारचं जीवनाच्या द्वारे आम्ही अनेक गोष्टी शिकतो की परमेश्वर कशा प्रकारे आमचं सहाय्य करतो. परमेश्वर अरण्यामध्ये भेट घेणारा परमेश्वर, सहाय्य करणारा परमेश्वर, सर्व मानव जातीचा परमेश्वर. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये या कृपेच्या काळामध्ये आज देखील, आज या ठिकाणी जमलेला प्रत्येक बंधू बहिणीला संधी, अजूनही कोणी प्रभू येशूचा स्वीकार केला नसेल, अजूनही कष्टामध्ये वाटत असेल की मी दुर्लक्षित केलेलं आहे, मी टाकून दिलेलं आहे, मी पापात पडलेलं आहे, त्या प्रभू जवळ जर आलं तर प्रभू क्षमा करणारा हागारेप्रमाणे तो शोकवाणीला कान देऊन, तू कष्टी का, तू दुःखी का, तू उठ असं उठवणारा परमेश्वर आज तुम्हाला मला लाभला. त्याबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया. आणि अशा प्रकारे या सकाळच्या समयी प्रभू या वचनांच्या द्वारे आमच्याशी बोलून तो आम्हाला आणखीन उत्तेजन देणारा परमेश्वर, त्या प्रभूची स्तुती असो. या सकाळच्या समयी बंधू अभिनेतर तडके यांनी या वचनांची सेवा करण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी बंधूचे आभार मानतो. त्याचप्रमाणे मंडळीचे देखील आभार मानतो. प्रभू या वचनांवर आशीर्वाद देव.